संत नरहरी महाराज श्रावण शुद्ध नवमी बुधवार अनुराधा नक्षत्र शके 1115 म्हणजे इसवी सन 1193 रोजी प्रातकाळी अच्युतपंत उदावंत व सावित्रीबाई उदावंत यांच्या पोटी नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर या क्षेत्री झाला। नरहरींचे वडील अच्युतपंत उदावंत हे निस्सीम शिवभक्त होते। ते सुवर्णकाराचा आपला पिढीजात व्यवसाय प्रामाणिकपणे व निष्ठेने चालवत होते। विशेष म्हणजे विठ्ठल मंदिराजवळील मल्लिकार्जुन मंदिराचे ते वंश परंपरेने पुजारी होते। या मंदिरातच त्यांचे सराफी दुकानही होते। नरहरी महाराजांना शैव परंपरेचा वारसा हा असा जन्मजात मिळाला होता। वयाच्या 7व्या वर्षी नरहरींची मूल झाली आणि शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी चांगल्या शिक्षकांची सोय केली। यथावकाश शिवमहापुराण, शिवलीला अमृत, शिवमहिमा यांचे पाठांतर नरहरींनी करून टाकले। शंकराखेरीज अन्य कोणत्याही देवाचे दर्शन त्यांनी कधीही घेतले नव्हते। त्यांच्या दुकानाच्या बाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग असतानाही कधीही त्यांनी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी प्रवेश केला नाही। संत नरहरी महाराज यांचे वैवाहिक जीवन वयाच्या 18व्या वर्षी नरहरींनी आपल्या आई वडिलांच्या इच्छेनुसार विवाहास तयारी दाखवली, परंतु तत्पुरती आपल्या शिव उपासनेच्या आड पत्नीने येऊ नये अशी ही अट त्यांनी घातली। ब्रह्मपुरी गावातील एक सज्जन शिवभक्त असलेले श्रीपती पोद्दार यांची सुस्वरूप व सुसंस्कारी कन्या गंगाबाई हिच्याशी नरहरी यांचा विवाह झाला। विवाहानंतर नरहरीचा संसार सुरू झाला, तरी त्यांच्या शिव उपासनेत कोणताही फरक पडला नाही। लागवी व मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचा ग्राहक वर्ग त्यांच्यावर नेहमी खुश असे। त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना व्यवसायात खूप फायदा होई। सोनार म्हणून नरहरी महाराज एक कुशल असे कारागीर होते। यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर नारायण व मालू अशा 2 अपत्यांच्या कळ्या फुलल्या। सुखाचे दिवस असे भरकोने निघून जातात। एक दिवस पंढरपुरापासून जवळच असलेल्या कोटी या गावात निवास करत असलेल्या त्यांचे आई वडील महाशिवरात्रीच्या दिवशी कैलासवासी झाले। नरहरी महाराज व गंगाबाई खूप दुःखी कष्टी झाले। शैव तत्वाचा हिरिरीने पुरस्कार नरहरी सोनार महाराजांचे घर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून हाकेच्या अंतरावर होते, परंतु महाराज कधीच विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहीत, कारण विठ्ठलाचा भक्त म्हणजे वैष्णव। नरहरी महाराज स्वतःला वैष्णव नव्हे तर शैव मानत, कट्टर शैवपंथी, निश्चिम असा शंकराचा भक्त। महादेव सोडून दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन करायचे नाही। एवढेच काय तर नरहरी महाराजांचे स्नेही असलेले संत नामदेव हे वैष्णव होते। ते विठ्ठलाचे गाढे भक्त होते। संत नामदेवांची कीर्तने पंढरीच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती। एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवांची कीर्तने रंगत खूप गर्दी होई, परंतु नामदेव वैष्णव आहेत म्हणून नरहरी महाराज कधीही त्यांच्या कीर्तनाला जात नसत। नरहरी महाराजांच्या या कट्टर शिवभक्तीची चर्चा तेव्हा पंढरपुरात चर्चेचा विषय होती। नाम घेता ज्याचे पाप ताप जाती, पापी उद्धारती क्षणमात्रे। नरहरी सोनार भक्ती प्रिय कर, पार्वती शंकर हृदय घेतो। दुकानात घरीदारी अखंड शिवनामाचा गजर करणारे संत नरहरी महाराज शिवभक्तीत व शिवस्तुतीमध्ये अखंड बुडालेले होते। भगवान शंकराची महती गाणारी विपुल अभंग रचना त्यांनी केली। ते म्हणतात, शंभो कैलासाचा राजा तया दंडवत माझा, नंदीवरी स्वार झाले पाहताची क्षण गेला, सर्व सुखाचे आगर बोले नरहरी सोनार। संत नरहरी महाराजांना हरिहर ऐक्याचा साक्षात्कार सारी पंढरी विठ्ठल नामाने दुमदुमत असताना हर हर महादेव असा जयघोष करत चंद्रभागेच्या पात्रात स्नान करून भल्या पहाटे शिवपिंडीला अभिषेक करणाऱ्या नरहरी महाराजांच्या कसोटीचा प्रसंग एक दिवस येऊन ठेपला। देवगिरी पैठण भागातील एक सावकार सकाळीच संत नरहरी महाराजांच्या दुकानात आला। महाराजांना नमस्कार करून त्याने येण्याचे प्रयोजन सांगितले। त्याला पंढरीनाथाच्या कृपेने अनेक वर्षानंतर पुत्र झाला होता। त्याच्या पत्नीने पंढरीनाथाला सोन्याचा कटदोरा अर्पण करण्याचा नवस केला होता। आता पुत्र प्राप्ती झाल्यामुळे विठ्ठला सुवर्णाचा कटदोरा अर्पण करून नवस फेडण्यासाठी तो सपत्नीक आला होता। कटदोऱ्यास उत्तम प्रकारे कलाकुसर करणारा सोनार म्हणून नरहरी महाराजांची ख्याती होती। म्हणून तो सावकार पत्नीसह नरहरी महाराजांकडे येऊन विनंती करू लागला, परंतु विठ्ठलाचे तोंड तर पाहायचे नाही। मग विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेचे माप कसे घ्यायचे असा प्रश्न नरहरी महाराजांना पडला। यावर उपाय म्हणून त्यांनी सावकारास विठ्ठलाच्या कमरेचे माप आणण्यास सांगितले।
व माप आणल्यास विठ्ठलाच्या कमरेस अचूक बसणारा रत्नजडित कटदोरा करून देण्याचे आश्वासन दिले. सावकाराने पुजाऱ्याच्या मदतीने विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेतले व सावकाराकडे आणून दिले. अल्पावधीतच नरहरी महाराजांनी रत्नजडित कटदोरा तयार केला. सर्वांना तो आवडला, परंतु तो विठ्ठलाच्या कमरेला येईना. लहान झाला म्हणून नरहरी सोनारांनी पुन्हा तो थोडा वाढून दिला. आश्चर्य म्हणजे आता तो कटदोरा जास्त मोठा झाला होता. सावकाराने नरहरी महाराजांचे पाय धरले व स्वतः विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याची विनंती केली. शेवटी डोळ्यांवर पट्टी बांधून शेकडो लोकांच्या साक्षीने नरहरी महाराजांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊ लागले. तो त्यांच्या हाताला शंकराची मूर्ती लागल्याचा भास झाला. शंकराचे व्याघ्र चर्म, त्रिशूल, डमरू अशी नेहमीची आयुधे हाताला लागू लागली. ही तर आपल्या आराध्य दैवताची मूर्ती आहे, शंकराची मूर्ती आहे. येथे डोळ्यांवर पट्टी बांधायची मला काय गरज? म्हणून नरहरी महाराजांनी डोळ्यांवरची पट्टी काढली. समोर त्यांना विठेवर सावळा विठ्ठल उभा दिसला. विठ्ठलाचे तोंड बघायचे नाही म्हणून त्यांनी पटकन पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली. पुन्हा तोच प्रकार. हाताला शंकराची मूर्ती लागू लागली. या क्षणी मात्र त्यांनी डोळ्यावरची पट्टी फेकून दिली आणि मनोमन विठोबाच्या पायावर डोके ठेवले. हर व हरी भेद आता संपला होता. कटदोरा बरोबर बसला. उपस्थित जनसमुदायाने विठ्ठल नामाचा प्रचंड गजर केला. वैष्णवांचा मेळा. हरिहरांचे ऐक्य झाले. अंतर्मुख होऊन नरहरी महाराजांनी विठ्ठलाचा स्वीकार केला. ते पांडुरंगांचे भक्त बनले. पंढरपुरातील नामदेववादी महान अशा वैष्णवजनांनी भागवत धर्मात त्यांचे स्वागत केले. एका अभंगातून ते म्हणतात, जन हे अवघे सारे ब्राह्मणरूपी, सर्वभूती एक पांडुरंग. या ठिकाणी अद्वैत तत्वाची आपणास अनुभूती आली असल्याचे नरहरी सोनार मान्य करतात. नरहरी महाराजांच्या समकालीन संत मंडळीत संत नामदेव, संत गोरोबा काका, संत सावता, संत सेनानी, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सजन कसाई, संत चोखोबा ही सारी वैष्णव मंडळी ज्येष्ठ म्हणून नरहरी महाराजांचा आदर करत. संत मंडळींची पंढरपुराची सहभोजने आणि सहभजने होत त्यास नरहरी महाराज उपस्थित राहत. सर्व संत मंडळींनी ज्ञानदेव व नामदेवांसोबत जी तीर्थयात्रा केली व त्यानंतर पंढरपुरात मावंद्यांचा मोठा कार्यक्रम केला त्यास नरहरी सोनार उपस्थित होते. ज्ञानदेवादिक भावंडांबाबत त्यांच्या मनात आत्यंतिक आदराची भावना होती. त्यांच्या एका अभंगातून ती स्पष्टपणे जाणवते. सवंगडी निवृत्ती सोपान मुक्ताई, ज्ञानदेवा पायी भाव माझा. धन्य ते वैष्णव मिळाले सकळी, जीवी भाव ओवाळी त्या चरणी. अखंड ध्यानी घ्यावे हृदय आचार, नरहरी सोनार कायमने. पंढरपूर आणि पंचक्रोशीतून नरहरी महाराजांनी अनेक कीर्तने केली. लोकांचे प्रबोधन केले. अज्ञानी लोकांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. विठोबाचे नामस्मरण करा, व्यसनांपासून दूर राहा व अंधश्रद्धेचा धिक्कार करा. याच तत्वांचा अंगीकार केला म्हणून वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला व रामायणासारखे महाकाव्य जन्माला आले असे ते सांगतात. नरहरी महाराजांना दीर्घ आयुष्य मिळाले. त्यांनी संसार करून परमार्थ केला. आपले कार्य आता समाप्त झाले अशी जाणीव होताच त्यांनी आपली दोन्ही मुले नारायण व मालू उदावंत यांना जवळ बोलावून आपला संजीवन समाधीचा निर्णय त्यांना कळवला. वयाच्या 92व्या वर्षी संवत्सर शके 1207 माघ वद्य तृतीया या दिवशी उपस्थित शेकडो लोकांसमोर अखेरचे कीर्तन करून संत नरहरी महाराज योग मार्गाच्या साह्याने समाधिस्थ झाले.